ही कथा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरवाडी गावातील एका उच्च शिक्षित प्राध्यापिका सौ प्रियांका रणजित पाटील यांची, जी समाजासाठी आदर्श होती, आत्मविश्वासाने भरलेली आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी सशक्त स्त्री होती. फक्त एक गृहिणी नसून शिक्षण आणि ज्ञानाच्या बळावर समाजात आदर मिळवणारी ती प्राध्यापिका होती, जिच्या आवाजात आत्मभान आणि डोळ्यात स्वप्न होती, पण तिच्या मनात असलेल्या वेदनांचा कुणालाच अंदाज नव्हता. कुंडल या सांगली जिल्ह्यातील छोट्याशा गावात लहानाची मोठी झालेली प्रियंका लहानपणापासूनच हुशार होती. वडिलांनी मोठ्या जिद्दीने तिला शिकवलं आणि तिच्या मेहनतीने तिचं स्वप्न पूर्ण झालं. 2017 मध्ये रणजित पाटील सोबत तिचं लग्न झालं आणि सुरुवातीला संसार सुखाचा वाटला. नवऱ्याची चांगली कमाई, सासू सासरे दीर नणंद सगळे घरात होते, पण काही महिन्यातच सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला. तुझ्या माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, अशी रोज मागणी सुरू झाली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण नंतर तिच्यावर दबाव वाढत गेला. उच्च शिक्षित असूनही पैशांसाठी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. सासू शोभा पाटील टोमणे मारायची, इंद्रजित आणि त्याची पत्नी प्रज्ञाही मागे नव्हते. घरात प्रियंकाच्या अस्तित्वाला किंमत नव्हती. नवऱ्यानेही पाठिंबा दिला नाही. रणजितच्या वागण्यात बदल झाला. तो प्रियंकाला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. तिने कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण वेदनांकडे दुर्लक्षच झालं. अखेर माहेरहून 5 लाख रुपये आणून दिले तरी उरलेले 5 लाख आणण्यासाठी तिच्यावर आणखी अत्याचार वाढले. उपाशी ठेवणं, घरातील कामांना भाग पाडणं, काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मारहाण, हे सगळं तिच्या नशिबी आलं. रात्री सगळे झोपले तरी प्रियंकाच्या मनात मात्र विचारांची गर्दी होती. तिला वाटत होतं की या छळाचा कधीच अंत नाही. नवरा, सासू सासरे, दीर, भावजय सगळे तिच्या विरोधात होते. रात्री जेवणाच्या टेबलवर पुन्हा पैशांसाठी वाद झाला. रणजित ओरडत होता. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, फक्त पैशांचा हव्यास होता. सासू शोभा पाटीलही कटू शब्दांनी टोचत होती. प्रियंकाच्या मनात कालवाकालव झाली. तिने डोळे पुसले आणि खोलीत जाऊन दरवाजा लावला. खोलीत भीषण शांतता होती. अंधार तिच्या वेदनांचा साक्षीदार होता. तिने कपाट उघडून लग्नात घातलेली साडी बाहेर काढली. तो आनंदी क्षण आठवला, पण आज तीच साडी तिच्या जीवनाचा शेवट करणारी ठरणार होती. तिने फोटोकडे पाहिलं. तेजस्वी चेहरा वेदना आणि निराशेने भरलेला होता. तिने हळूहळू टेबलावर चढून साडी फॅनला बांधली. हात थरथरत होते, पण शेवटी तिने पाय मागे घेतला आणि एका क्षणात सगळं संपलं. सकाळी घरात कोणी बाहेर आलं नाही. सासरच्या लोकांना वाटलं की ती रडून झोपली असेल, पण दार ठोठावलं तरी प्रतिसाद मिळाला नाही. रणजितने दार उघडलं तेव्हा समोर प्रियंकाचं शरीर पंख्याला लटकलेलं होतं. रणजित ओरडला, पण उत्तर देणारं कोणीच उरलं नव्हतं. पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी पाहिल्यावर ही दुर्दैवी आत्महत्या वाटली, पण मागचं सत्य वेगळंच होतं. प्रियंकाच्या वडिलांना फोन करून ही बातमी देण्यात आली. वडिलांनी रडत एकच वाक्य उच्चारलं, तिला शिकवलं, मोठं केलं, पण असा अंत होईल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या फिर्यादीवरून रणजित पाटील, सासू शोभा पाटील, सासरे सुभाष पाटील, दीर इंद्रजित, भावजय प्रज्ञा आणि नणंद शीतल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. प्रियंकाच्या मृत्यूने गाव हादरून गेलं. ही महिला हजारो विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्याचं ज्ञान देत होती. तिच्या आयुष्याचा असा अंत हा फक्त एका महिलेचा मृत्यू नव्हता, तर समाजात सुरू असलेल्या स्त्रियांवरील अत्याचाराचा काळा चेहरा होता. शिक्षण असूनही महिलांना छळ सहन करावा लागत असेल तर शिक्षणाचं महत्त्व तरी काय? समाज अजूनही स्त्रियांना वेठीस धरत आहे. प्रियंकाची आत्महत्या समाजाला एक मोठा प्रश्न विचारते. स्त्रियांना न्याय मिळेल का? शिक्षण पुरेसं नाही, त्यांना मानसिक आणि सामाजिक स्वतंत्रतेची गरज आहे. गुंडगिरी रोखण्यासाठी कडक कायदे आणि कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे. स्त्रियांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या न्यायाविरुद्ध ठाम उभ्या राहू शकतील. स्त्रियांवरील छळ हा फक्त कुटुंबापुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण समाजावर कलंक आहे. प्रश्न उरतो, स्त्रियांना खरंच स्वातंत्र्य कधी मिळेल? या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.
होता.